कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करून देखील आज दुसऱ्या दिवशी घरगुती गॅससाठी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या मंडलिक पार्क या ठिकाणी आहे आणि इथली जर आपण परिस्थिती बघितली तर शेकडो नागरिक अशा पद्धतीने रांगेमध्ये उभा आहेत। जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून हे सगळे नागरिक आहेत ते घरगुती गॅससाठी रांगेमध्ये उभा आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जर ही युद्धाची परिस्थिती आणखी बिघडली तर आम्हाला गॅस मिळणार नाही, कारण आधीच बुकिंगचे जे 21 दिवस होते त्याच्यावरून 25 दिवस केलेले आहेत। त्यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की ही परिस्थिती पुन्हा जर बिघडली तर मात्र आम्हाला गॅस मिळणार। तुम्ही इतकी गर्दी करून का उभा आहे, काय नेमकं सांगा? किती वाजल्यापासून उभा आहे? सकाळी 8 वाजल्यापासून आहे. काय इतकी गर्दी का केलेली आहे? घरात गॅस पाहिजे म्हणून. गॅस संपेल असं तुम्हाला वाटतं? गॅस खंडित पुरवठा होईल असं वाटतंय? तर आपण बघितलं नागरिक या ठिकाणी गर्दी करून सिलेंडरसाठी पोहोचलेले आहेत। मावशी तुम्ही किती वाजल्यापासून उभा? 8 वाजल्यापासून उभा आहे. घरात सगळं स्वयंपाक तटलाटलाय ना. सिलेंडर संपलेला आहे घरातला? हो, संपले. एवढी गर्दी नागरिकांनी काय केली एका दिवशी? याच्या आधी कधी गर्दी नसायची? संपल्यावर आली येणार सर, संपल्यावर आल्यात. काय तुमचं काय म्हणणं आहे? काय गॅस पुरवठा खंडित होईल म्हणून गर्दी झाली, काय झाली? गॅस पुरवठा खंडित आहे सध्या, त्यामुळे रोज लाईन नाही. 15 दिवस झाला आम्ही बघतोय, रोज लाईन लागलेली आहे मोठी. आणि नोकरी करणारे नोकरीला जायचं कधी आणि गॅस लाईनला उभा राहायचं कधी? हे युद्धाच्या परिस्थितीमुळे युद्धाच्यामुळे झालेलं आहे, दुसरं काय आहे? तिकडून जर आपल्याला जर पुरवठा होत नसेल तर इथं आपल्याला कमी पडणारच आहे. आपण बघितलं की नागरिकांनी सगळ्या गर्दी केलेली आहे, कारण या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅस पुरवठा खंडित झाला तर मग आम्ही काय करायचं, अशा पद्धतीचा प्रश्न या नागरिकांच्या मनात आहे। आणि म्हणूनच बघितलं तर जिल्हा प्रशासनानं, केंद्र सरकारनं असेल या ठिकाणी घरगुती गॅसला प्राधान्य दिलेलं आहे। इंडस्ट्रीचा गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे। मात्र असं असलं तरी देखील नागरिक या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते। काय गर्दी का झाली आज? आता सिलेंडरचं एकदम शॉर्टेज झाल्यामुळं लोकांचा तोल सुटला आहे आणि सगळेजण आपल्याला सिलेंडर मिळण्यासाठी धडपडत आहेत। त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून, काही जण 6 वाजल्यापासून इथं रांगेत उभे आहेत. पण सरकारनं सांगितलेलं आहे की घरगुती गॅससाठी प्राधान्य दिलेलं आहे, तो खंडित होणार नाही म्हणून सांगितलं. नाही, ते सगळं ठीक आहे, तरी सुद्धा लोकांचा आता भीती आहे मनात की आपल्याला गॅस मिळेल नाही मिळेल, यासाठी लोक आपण बघितलं की लोकांना गॅस मिळेल नाही मिळेल याबद्दलची शाश्वती नाही आणि म्हणूनच हे सगळे नागरिक आहेत ते गर्दी करून या ठिकाणी उभा आहेत। आता जर रांग बघितली तर आपण जवळपास 200 लोक या ठिकाणी सिलेंडर घेऊन या रांगेमध्ये उभा आहेत। त्यामुळे जशा पद्धतीने यांचा नंबर येईल, कारण याच्या आधी 21 दिवसानंतर बुक व्हायचं, आता 25 दिवसानंतर बुक केलं जाते। मात्र आमचं देखील आव्हान आहे की अशा पद्धतीने कुठलीही गर्दी करण्याची अद्याप ही गरज नाही, कारण केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यावरती लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांची कुठेही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन हे सरकार करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।